चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीबरोबर एमपीएससीने काही मेजर चेंजेस केलेले आहेत. फॉर्म भरताना तुम्ही कोणत्या 5 मुद्द्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे हे सगळं डिस्कस करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपले 2 महत्त्वाचे मुद्दे असतील की फॉर्म भरताना ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण चुकायचं नाहीये. असे 5 पॉईंट मी तुम्हाला सांगेल की ज्या पॉईंटचा विचार तुम्ही केला पाहिजे, ज्या पॉईंटला आपण नाही चुकलं पाहिजे, ज्याने आपला फॉर्म हा काही म्हणजे प्रॉब्लेम मध्ये अडकायला नको. दुसरा पॉइंट, आयोगाने आन्सर की जी आहे, जे एमपीएससीच्या आपण आन्सर की म्हणतो, या प्रिलिमच्या आन्सर की मध्ये म्हणजे ओएमआर शीट मध्ये मेजर चेंजेस केलेले आहेत. हे लागू कधी होतील, चेंजेस काय आहेत आणि जे नियम आहेत निगेटिव्ह मार्किंगचे ते सगळं समजून घेऊया. सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. बघा, जर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये नक्की जॉईन करा. नवयुग स्टडी फॉरम एमपीएससी आणि व्हॉट्सअपचा नंबर तुमच्याकडे आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही, हा पॉईंट महत्वाचा आहे बघा, लक्ष द्या की जर तुम्ही 2026 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईन पूर्व परीक्षा कोणतीही प्रिलिम देत असाल तर तुम्ही आपला हा ग्रुप जॉईन नक्की करा. प्रिलिम्स 2026 नवयुग, याच्यामध्ये 2-3 दिवसामध्ये 2500 मेंबर जॉईन झालेले आहेत. हे मेंबर्स का जॉईन झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता, कारण या ग्रुपवरती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जे महत्वाचे पॉईंट्स ते सगळे सांगतोय. आपण एक मेंटरशिप टाईप फ्री मध्ये यामध्ये गायडन्स करतोय. तुम्ही हा ग्रुप नक्की जॉईन करा. यावरती तुम्हाला प्रिलिम बद्दल भरपूर कंटेंट, भरपूर माहिती या ठिकाणी मिळून जाईल. माझे मार्क्स वगैरे मी तुम्हाला इथे दाखवलेले प्रिलिमचे, तुम्ही एकदा पाहू शकता. याची लिंक कमेंट मध्ये आहे, पिन केलेली असेल ती पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये देखील आहे. जॉईन करून घ्या सर्वांनी न विसरता. आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्याला की सर, काल राज्यसेवा 2026 ची जाहिरात आली, जागा पाहिल्या आणि बरेच लोक नाराज झाले असतील. तो लेक्चरच्या सुरुवातीला मी आता तुम्हाला एक पॉईंट सांगतो. आता जागा किती आहे त्याच्यावरती काही म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. आता 79 जागा आहेत टोटल आपण राज्यसेवेच्या पाहिले तर. या जागा नंतर वाढतील, वाढतील, भरपूर वाढतील, हे समजून घ्या. जागा नाहीत म्हणून फॉर्म भरला नाही असं करू नका. यावर्षी भरपूर लोकांना त्याचा तोटा झालाय. कंबाईनला 2025 ला एसआरच्या जागा 84 येत आहेत जवळपास. आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले नव्हते कारण ओपनला जागा नव्हत्या. सांगण्याचा मुद्दा काय आहे, फॉर्म सगळ्यांनी कंपल्सरी भरा. पुढच्या गोष्टी आपण पुढे पाहूया. जागा नंतर वाढतील त्यानंतरच्या गोष्टीत, बरोबर, पण फॉर्म भरणं गरजेचं आहे. जाहिरात क्रमांक 132 2025, राज्यसेवेला 79 जागा घेऊन आलेली जाहिरात आहे. परीक्षा आहे 31 मेला, हे सर्वांना माहिती आहे. 31 मेला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तारीख इथं दिलेली आहे. आता सर, फॉर्म भरायला सुरुवात कधी होते तर 31 डिसेंबर पासून 31 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जितक्या लवकर भरता येईल तितक्या लवकर भरा. आता फॉर्म भरताना कोणत्या 5 पॉईंट्सला आपण विचारात घ्यायचे किंवा कोणते पॉईंट्स आहेत ज्याला आपण विचारात घेणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी फॉर्म भरताना ज्या चुका विद्यार्थ्यांनी केल्या होत्या याच्यामुळे नंतर काय प्रॉब्लेम झाले होते हे आपण डिस्कस करूया. हे ड्युरेशन वगैरे तुम्हाला माहित असेल, बरोबर, पण जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही पाहिला आहे 6.4 नंबरला एक आयोगाने पॉईंट दिलाय. पॉईंट असा आहे की पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून जे काही मागणी पत्र होती, जागा होत्या, त्यांचा समावेश यामध्ये केला होता. पण यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळं, पद संख्या कमी असल्यामुळं किंवा संवर्ग नसल्यामुळं जर पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला नाही किंवा त्याची संधी तुम्हाला भेटली नाही तर याची कोणतीही नंतर तक्रार विचारात घेतली जाणार नाही. म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍग्रीचा अभ्यास करताय, फॉरेस्टचा अभ्यास करताय किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यास करताय आणि सर याचे पूर्ण संवर्गच नाहीये, फक्त राज्यसेवेचा आहे आणि पशुवैद्यकीचा आहे. भविष्यामध्ये हा संवर्ग पण ऍड होऊ शकतो, जागा पण ऍड होऊ शकतात. तुम्ही आता फॉर्म नाही भरला म्हणून त्यावेळेस आपण सांगू शकत नाही की सर त्यावेळेस ऍग्रीच्या जागा नव्हत्या, फॉरेस्टच्या नव्हत्या म्हणून फॉर्म नाही भरला. आयोग काय सांगते की फॉर्म भरा, जागा नंतर वाढतील, संवर्ग ऍड होतील. फॉर्म कंपल्सरी सर्वांनी भरायचा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे बघा की आता प्रिलिम्सचा फॉर्म भरताना आपल्याला काय काय भरावं लागतं. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन राहतं की राज्यसेवेला नवीन पॅटर्न आलाय, मग त्याच्यामध्ये सर ऑप्शनल निवडायचा असतो का, त्याची भाषा निवडायची असते का, ते सगळं आता मी तुम्हाला सांगतो. बघा, ज्या वेळेस तुम्ही प्रिलिम्सचा फॉर्म भरत असाल, ओके, आता तर या प्रिलिमच्या फॉर्म मध्ये आता वनसेवा असते तर वनसेवेची जागा नाही येत आता, पण राज्यसेवा किंवा वनसेवा असेल यांचे ऑप्शनल जे आहे ते आता आपल्याला निवडावे लागतात. हे पॉईंट समजून घ्या. जे आपण वैकल्पिक विषय म्हणतो ते तुम्हाला आता प्रिलिमचा फॉर्म भरतानाच निवडावं लागतात. त्यामुळे ऑप्शनल निवडताना खूप विचारपूर्वक निवडा. आता 79 जागा आहेत. भविष्यात जर 300-400 याच्या जागा झाल्या, डेप्युटी कलेक्टर आल्या, डीवायएसपी आल्या, तहसीलदार आल्या, ज्या काही जागा आल्या चांगल्या, आणि त्यानंतर तुम्हाला जर टाइमपास वरी फॉर्म भरला असेल, ऑप्शनल कोणी टाकला म्हणून टाकला असेल तर त्यावेळेस जड जाईल. सो ऑप्शनल जर भविष्यात तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल
तर तुम्ही कोणतं ऑप्शनल सिलेक्ट करू शकता हे आत्ता विचार करा आणि मग तुम्ही वैकल्पिक विषयाची निवड ही करायची आहे. दुसरा पॉईंट महत्वाचा आहे आरक्षण. जर तुम्ही म्हणजे तुमचं जे आरक्षण असेल जे काही त्याला जर नॉन क्रिमिलियर लागू असेल तर त्याचं वर्ष चेक करा. वर्ष महत्वाचं आहे. 25-26 या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. बरेच लोक काय करतात, सर मागच्या वर्षी काढलं होतं पण ती 1 वर्षाचं असतं काही लोकांचं, बरोबर. 3 वर्षाचं असेल तर त्याची व्हॅलिडिटी चेक करा की आपली ही फॉर्म भरताना ती व्हॅलिडिटी आहे का, बरोबर. नसेल तर सरळ आता नवीन काढा. नवीन काढून पुढचे 3 वर्षाचं काढा म्हणजे टेन्शनच नको, बरोबर. सो हा पॉईंट जपा. याच्यावर आयोग काय करतं की जर तुमचं एनसीएल बसत नसेल तर तुमचं आरक्षण बसत नाही, तुमची जागा ओपन मध्ये जाते. ओके, हा पॉईंट. जर इंटरव्ह्यूला गेला ते बात करतात डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या लेवलला. तो एवढं सगळं जायचं इंटरव्ह्यू पर्यंत. जर तुमचं एनसीएल नसेल तर तुम्हाला बाद केलं जातं. त्यामुळे एनसीएल बद्दल थोडी काळजी घ्या. नॉन क्रिमिलियर जुना असेल, डाऊट वाटते, नवीन काढा, काय आठवडा 2 आठवड्यामध्ये येऊन जाईल, बरोबर. आत्ताच सुरुवात करा म्हणजे 10 तारखे 11 तारखेपर्यंत मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही काय सांगतोय की हा पॉईंट समजून घ्या. 2025-26 या चालू वर्षात तुम्हाला आर्थिक वर्षाचं एनसीएल लागणार आहे. सो आय होप तुम्हाला हा मुद्दा क्लिअर झाला असेल. यानंतर एक जागा आहे बघा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा. आता हे जे आहे ना कॉमर्सची जागा आहे लक्षात ठेवा. तर ह्या 32 जागा कॉमर्सला रिझर्व्ह आहेत आणि जी टेक्निकलची जागा आहे उद्योग अधिकारी तांत्रिक इथं जे आपले सिव्हिल वाले आहेत त्यांना आहे, प्लस विज्ञानच्या म्हणजे हे जवळपास सायन्स वाल्यांसाठी आहे. एवढं क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे, बाकी काही नाही. आता यानंतर इथे एक पॉईंट दिला बघा आयोगाने, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय व उत्तर लिहिण्याचे माध्यम निवडणे नमूद करणे अनिवार्य आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्हाला आता ऑप्शनल डिसाईड करायचं आहे, बरोबर. पण ऑप्शनल कोणत्या भाषेमध्ये लिहायचं आहे ती भाषा पण तुम्हाला आता डिसाईड करायची. फॉर एक्झाम्पल जॉग्राफी निवडताय, मग जॉग्राफी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे का मराठीमध्ये लिहायचं आहे, हिस्ट्री तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचंय का मराठीमध्ये लिहायचंय, ही भाषा ऑप्शनल साठी आता निवडायची आहे. मला वाटतं जीएसची भाषा मेन्सच्या फॉर्म ते विचारतात, बरोबर. सदर निवडलेल्या व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये तसेच उत्तर लिहिण्याच्या माध्यमामध्ये नंतर कुठलाही बदल केला जाणार नाही. हे फक्त ऑप्शनल निवडायचं आणि ऑप्शनलची भाषा निवडायची आहे. राज्यसेवा मेन्सला कोणती भाषा असेल ते मेन्सच्या फॉर्म मध्ये द्यायचे, आता नाही. आता फक्त ऑप्शनल कोणता ना ऑप्शनलची भाषा कोणती हा मुद्दा समजून घ्या, कन्फ्युज व्हायचं नाही. आय होप की हा एक मुद्दा क्लिअर असेल. आता हे पॉईंट दिलेत बघा. पद्धत काय आहे की तुम्हाला हे सगळं संवर्ग निवडावं लागतील आणि बाकी वैकल्पिक विषयाची निवड आणि भाषेचे माध्यम निवडायचं. तर हे काही 4-5 पॉईंट्स आहेत जे मला वाटतं की तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. इथं चुकू नका. आरक्षणाचं जर असेल तर प्लीज हे सगळं चेक करून व्यवस्थित भरा. काही डाऊट असेल तर मला टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला डॉक्युमेंटचा असेल आरक्षणाचं असेल मी रिप्लाय करून देईल. आपल्या ग्रुपला पण जॉईन व्हा, ग्रुप महत्वाचा आहे. आता दुसरा एक विषय ज्याचं काय कारण आहे मला माहित नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकता. आधी 4 गोल आपल्या ओएमआर मध्ये असायचे. थोडंसं एक्सप्लेन करतो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे. बरं, एक पॉईंट समजून घ्या. हे सगळं 1 मार्च 2026 पासून लागू होईल, बरं का, जे आता इथनं पुढे मी सांगणार आहे. त्याच्यानंतर जे पेपर होतील त्यानंतरच्या एक्झामला लागू होईल. आयोगाने काय केलंय की ओएमआरचा फॉर्मॅट बदलला. आता कसं होतं, एक तुम्हाला एवढा ओएमआरची शीट आहे, वरती इथं सगळी तुम्हाला माहिती टाकावं लागायची, तसं हे करायची, इथं इन्व्हिजिलेटर सही करायचे, हे सगळं नाव वगैरे टाकायचं, बरोबर. इथं तुमचे कॉलम होते जिथं तुम्हाला जे गोल द्यायचे 4 असे असे आपले 200 गोल 100 200 काहीतरी असायचे. आता पॉइंट काय आहे की आयोगाने काय केलं, या ओएमआरला पार्ट ए आणि पार्ट बी म्हणजे भाग 1 आणि भाग 2 मध्ये डिवाइड केलंय. आता सर बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सर हे कसं काय, म्हणजे भाग 1 आणि भाग 2 काय विषय नक्की. तर बघा पॉइंट असा आहे की तुम्हाला काही 2 ओएमआर नाही भेटायचे, म्हणजे मला जेवढा अंदाज येतोय की तुम्हाला 2 पेपर नसणार आहे, एकच कागद आहे आधी सारखाच, फक्त त्याच्यावरती ना ते फॉर्मॅट बदलतील. फॉर एक्झाम्पल या साईडला तुमचा भाग 1 असेल किंवा पार्ट 1 असेल आणि इथं तुमचा पार्ट 2 असेल, बरोबर. आता हे महत्वाचं आहे बरं का, नवीन ओएमआर आहे, प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ते नंतर करू आपण टेस्ट सिरीजच्या वेळेस. तर पार्ट ए मध्ये ना तुमची मला वाटते सगळी उत्तर येतं, फक्त उत्तर द्यायच्यात, म्हणजे जे गोल आहेत तेच सगळे. आणि पार्ट 2 मध्ये तुमची माहिती आहे सगळी, बरोबर. इथं आपण आणलेली माहिती वाचू शकता की 2 भाग असतील. पहिल्या भागामध्ये फक्त उत्तर आणि दुसऱ्या भागामध्ये काय आहे बाकीची माहिती, बरोबर. सो इथं काय सगळे तुमचे गोल असतील, सगळे सर्कल, आणि इथं सगळी तुमची माहिती असेल जी की तुम्हाला लिहायची आहे, बरोबर. आता हे फॉर्मॅट नक्की कसा करतायत, वरती कुठतरी भाग 2 करतील, बाकी साईडला तुम्हाला भाग 1 करतील. त्यावेळी तुम्हाला फॉर्मॅट देईल अगोदर, एक पीडीएफ वगैरे अपलोड करून देतील, बरोबर. सो हा मुद्दा आहे, याचा काही जास्त लोड घेऊ नका. फक्त काही पॉइंट्स आहेत ना जे समजून घ्या, जे नवीन आलेत.
की बघा विषय असा आहे की आतापर्यंत जी आपल्याला सवय ओएमआरची त्याच्यावरती 4 गोल असायचे. हा 1, 2, 3, 4 बरोबर. तुम्हाला उत्तर माहितीये, समजा उत्तर 3 आहे, तुम्ही 3 ला गोल करायचा. आणि जर येतच नसेल, फॉर एक्झाम्पल पुढचा प्रश्न आहे, येतच नसेल तर आपण डायरेक्ट ते सोडायचो, गोल करत नव्हतो. आता आयोग काय म्हणते यावर्षी, इथनं पुढं 5 गोल असतील. ओके. आणि जर या प्रश्नाचं उत्तर 3 आहे आणि त्याच्या खालचा प्रश्न तुम्हाला येत नाहीये, तो प्रश्न तुम्हाला स्किप करायचा आहे, तुम्ही हे ब्लँक नाही सोडू शकत. तुम्हाला येत नसेल तर 5वा गोल रंगवायचा आहे. तुम्हाला सर कशाला रंगवत बसायचंय, सोडून देतो. तर आयोगाने काय केलंय की जर तुम्ही हे नाही रंगवला 5वा गोल, तो प्रश्न तुम्हाला स्किप करायचा आहे, तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागेल. मग तो प्रश्न तुमचा चुकला असं ग्राह्य धरतील. बरोबर. हा पॉईंट नीट समजून घ्या. कारण इथं बरेच जण आता काय होणार आहेत ना, फर्स्ट टाइम राज्यसेवेला लागू होईल मला वाटतं आपली 31 मेला, बाकीच्या एक्झामला नंतर होईल. इथं बरेच जण फसणार आहेत. तर इथं नीट समजून घ्या की आता 5 गोल असतील, उत्तर येत असतील पहिले 4 मध्ये तुम्ही गोल करा, नसेल येत तर 5वा गोल कंपल्सरी करायचा आहे. म्हणजे तुम्ही पेपरमध्ये 100 गोल करणार आहात. फक्त उत्तरांचे वेगळे तुमचे गोल होतील आणि न येणाऱ्यांचा 5वा गोल तुमचा करावा लागेल. हा पॉईंट सर्वांना क्लिअर आहे का? आता मी जे काय आयोगाचं नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची सगळी समरी आपण काल ग्रुपला टाकली. बऱ्याच जणांनी कॉपी पेस्ट केली होती, टेलिग्रामने पाहिलं असेल मेसेज. तर जाऊ द्या, काही विषय नाही. आता बघा ओएमआर मध्ये मोठे बदल केले. पहिली 5 म्हणजे आता 4 वर्तुळ असायची, त्याच्याऐवजी आता 5 वर्तुळ असतील, ज्यापैकी एक रंगवायचंच आहे. उत्तर येत असेल तर पहिले 4 मध्ये, नसेल तर 5वं तुम्हाला रंगवायचंच आहे, नाही तर निगेटिव्ह मार्किंग लागते. बैठक क्रमांक पहिला 8 अक्षर नंबर असायचा, PN 014 015 बरोबर, असा नंबर आहे. पण आता काय म्हणले ते 7 अंकांचा असेल आणि 7चे 7 नंबर असतील, अंक असतील. म्हणजे PN, AU, MN असलं काहीच नसणार आहे आता सुरुवातीला, फक्त 7चे 7 नंबर असतील. एक थोडं चांगलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय केली आहे की सगळ्या प्रक्रियेसाठी एकच नंबर असतील. म्हणजे प्रिलिमला तुमचा जर समजा 1 2 3 4 5 हा नंबर आला, किंवा 1 2 3 4 5 6 7 हा नंबर आला, तर तुमचा प्रिलिम्सला, मेन्सला, इंटरव्ह्यूला एकच नंबर राहील पूर्ण प्रोसेससाठी. ही चांगली गोष्ट आहे. यानंतर उत्तर पत्रिकेचे 2 भाग असतील. पहिल्या भागामध्ये तुमची उत्तरं आणि दुसऱ्या भागामध्ये सगळी माहिती असेल. आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सही करायची. आयोगाने काय केलं माहितीये का? जर सही करायचं तुमचं राहिलं तर तुमचा पेपर ते इनव्हॅलिड पकडतील. आयोगाने कालच्या नोटिफिकेशन स्पष्ट सांगितलंय. मी तुम्हाला एकदा नोटिफिकेशन पण दाखवतो. आणि हे सगळं 1 मार्च 2026 ला लागू होईल. आपण एकदा नोटिफिकेशन पाहून घेऊया, म्हणजे तुम्हाला एक काही नियम वगैरे राहिला असेल तर आयडिया येऊन जाईल. ऑलरेडी तुम्ही हे सगळं वाचत चला बरं का. कोणी मी लेक्चर मध्ये येऊन सांगेल किंवा तुम्हाला दुसरं कोणी सांगेल याच्या भरोश्यावरती कधी राहायचं नाही. आपलं आपण व्यवस्थित नोटिफिकेशन आयोगाचे वाचायचे असतात. कारण 2024 ला बरेच विद्यार्थ्यांना याचा तोटा झाला होता की न वाचण्याचा, बरोबर. तो आपण एक काम करूया, एकदा ही नोटिफिकेशन बघून घेऊया काय आहे. याच्यामध्ये काही अजून पॉईंट आला तर सांगून देतो. समरी सगळी मी सांगितली, बरोबर. आता बघा, सुधारित उत्तर पत्रिकेची मूळ प्रत 2 भागामध्ये असणार आहे. भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी असेल, आणि भाग 2 मध्ये नाव, म्हणजे परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषयाचा संकेतांक, बाकी सगळी माहिती तुम्हाला भाग 2 मध्ये आहे. अगोदर उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक होता, म्हणजे अल्फा न्यूमेरिक होता. इथनं पुढे 7 न्यूमेरिक असेल, म्हणजे फक्त नंबर असतील. यानंतर तो सगळ्या जाहिरातीसाठी एकच असेल, कायम राहील. नंतर काय आहे, उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग 1 पासून भाग 2 समवीक्षकाने वेगळा करायचा आहे. ते सेपरेट करतील समावीक्षक, बरोबर. तुम्हाला कार्बन कॉपी मिळेल, ते त्यांचं ते काम करतील. ते भाग 1 भाग 2 ते वेगळे करतील. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर नोंदवताना उत्तरपत्रिकेतील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करीत इच्छू नाही, त्यांना 5वं वर्तुळ निवडायचं. म्हणजे तुम्हाला उत्तर नाही द्यायचं तर 5वा गोल करायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता 5 पैकी 1 पर्याय निवडणं अनिवार्यच आहे, म्हणजे गोल करावाच लागेल. आणि अन्यथा सदर प्रश्नाकरिता गुणाच्या 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागेल, तर गोल नाही केला तर. सो गोल करायचा असेल, लक्षात ठेवा. गोल वाढवले आता यांनी. टाइम भरपूर जाणार आहे, कंबाईन याचा तोटा होणार, लक्षात ठेवा. उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह बाकी निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय केले बघा, की उत्तर चुकलं आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग भेटते, पण खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरता 1/4 निगेटिव्ह मार्किंग होईल. आता ते प्रकरण कोणते बघा, की सर निगेटिव्ह मार्किंग कधी होऊ शकते? 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, म्हणजे गोल करायचा चुकला म्हणण्यापेक्षा गोल करायचा राहिला तर निगेटिव्ह मार्किंग लागते. एकापेक्षा जास्त वर्तुळ केल्यावर तिथं माहिती आपल्याला
उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तेही माहिती, आणि उत्तरपत्रिकेमध्ये सोडवले अचूक म्हणजे चुकीचे उत्तर, चुकीच्याला निगेटिव्ह जातच, बरोबर. पण हे नवीन काय ऍड झाले, 5 पैकी एकही नाही केला तर निगेटिव्ह मार्किंग जाईल. अपूर्णांक असेल तर अपूर्णांकच असं आहे. आता हे एक पॉईंट महत्वाचं बघा, की काही लोक हे वाचत नाहीत, हे बघा नीट पहा. जर तुमचा पेपर इनव्हॅलिड ठरत असेल तर ते कोणत्या कारणावरून, म्हणजे खालील कारणांकरता उत्तरपत्रिका अवैध म्हणजे चेकच होणार नाही. हे समजून घ्या बरं का, सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग पेक्षा. मूळ उत्तरपत्रिकेवरील ओके पृष्ठ 1 भाग 2 वरील विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास सही करायची राहिली, लक्षात ठेवा, तर पेपर चेकच होणार नाही, इनव्हॅलिड ठरेल. सही करणं हे कंपल्सरी आहे, हे नीट पहा. काळ्या शाईच्या बॉल पॉइंट पेनने व त्याच्या पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा वापर केल्यास, म्हणजे काळा बॉल पेन हे लक्षात ठेवा, जेल पेन नाही, ब्लॅक बॉल पेन एवढं यूज करायचं फक्त आपल्याला. उत्तरपत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत, गैरलागू शेरा चिन्ह काही काढलं तुम्ही किंवा काही माहिती नमूद केली असेल तर उमेदवाराला प्रश्न, हो का, हा एक पॉईंट महत्वाचा आहे. उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्न पुस्तिकेवरील प्रश्न पुस्तिका क्रमांक पण टाकायचा आहे, हे टाकतो आपण जनरली आता पण. नंतर भाग 1 वरती बैठक क्रमांक किंवा जे काही त्याच्या व्यतिरिक्त काही लिखाण केलं तर, QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक हे काही खराब केलं तर ओके, तर अवैध समजलं जाईल. हे ओव्हरऑल पॉइंट्स आहेत. तर हा पॉईंट क्लिअर झालाय सर्वांना, हे समजून घ्या. ही पीडीएफ आपण टेलिग्रामला म्हणजे पाठवलेली आहे, तुम्ही एकदा वाचून घ्यायची. आय होप तुम्हाला हे दोन्ही पॉईंट समजले असतील. फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचंय, काय काळजी घ्यायची, ऑप्शनल निवडायचं आहे, ऑप्शनलची भाषा निवडायची, एनसीएलचं काळजी घ्यायची, आणि दुसरा पॉईंट काय पाहिला आपण, की ओएमआर मध्ये मेजर चेंजेस झालेले आहेत. आता जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन प्रिलिम 2026 देत असाल तर आपण दरवर्षी प्रिलिम्स बूस्टर नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे तो लॉन्च करतो. या बॅचचा विद्यार्थ्यांमध्ये भरपूर आता ही बॅच प्रसिद्ध झालेली आहे, कारण या बॅचचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांना प्रिलिम्स झालाय. तुम्हाला जर प्रिलिम्स मध्ये आतापर्यंत प्रॉब्लेम आला असेल, प्रिलिम्स क्रॅक होत नसेल, तर ही बॅच एकदा करून पहा, तुम्हाला भरपूर फरक जाणवेल. तुमच्या प्रिलिम्सच्या स्कोरमध्ये भरपूर इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्हाला एक आपण म्हणतो की इम्प्रुव्हमेंट जाणवेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप अजून जॉईन केला नसेल तर हा ग्रुप नक्की जॉईन करा. जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये 2,500 मेंबर्सनी यावरती विश्वास ठेवून हा ग्रुप जॉईन केलाय. फ्री आहे, तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या मित्रांना पण इन्व्हाइट करू शकता. चालेल. लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि हे 5वं वर्तुळ का आलं, तुम्हाला काय वाटत असेल तर त्याचा एक अंदाज सांगू शकता. म्हणजे जेन्युइन कोणाला माहित असेल तर सांगू शकता. मला तर काही लॉजिक समजत नाही त्याचं. तर तुम्हाला काही लॉजिक लागलं तर सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. चालेल. सो आय होप की इथपर्यंत सर्व क्लिअर असेल. आपण थांबू शकतो आजच्या लेक्चरमध्ये. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.